नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालोत मुंबई दर्शनसाठी. तर आज मुंबईमधल्या जेवढ्या जागा आम्हाला एक्सप्लोअर करता येतील तेवढं सगळं आम्ही फिरणार होतो. तर सर्वात आधी आज मंगळवार होता म्हणून ठरवलं होतं की सिद्धिविनायकला जाऊया. तर सर्वात आधी मग सिद्धिविनायकला जायचं ठरलं आणि तिथे पोहोचलो सुद्धा. तर सिद्धिविनायकला गेल्यानंतर गणपती बाप्पासाठी पहिले तिथून हार वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर मंगळवार असल्यामुळे आज तिथे भरपूर अशी गर्दी होती. तर थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर हे जे सिद्धिविनायकांचं मंदिर आहे ते प्रभादेवी येथे आहे आणि या मंदिराची स्थापना 1801 साली झाली आहे. या मंदिरातली जी गणेशाची मूर्ती आहे ती काळ्या पाषाणाची आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी विराजमान आहेत. तर इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही कीर्ती कॉलेजचा वडापाव खायला गेलो होतो. त्यानंतर लगेचच आम्ही गेटवे ऑफ इंडिया येथे गेलो होतो. गेटवे ऑफ इंडियाला गेल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जो अनुभव आला ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर गेटवे ऑफ इंडियाला गेल्यानंतर आम्ही तिथून एलिफंटा जाण्याचं ठरवलं होतं आणि एलिफंटाला आम्ही पहिल्यांदाच जाणार होतो. ॲक्च्युली आम्हाला ते किती दूर आहे किंवा तिथे नक्की काय आहे या सगळ्या गोष्टी अजिबात माहीत नव्हत्या. तर जर तुम्हाला एलिफंटा फिरायचं असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 5 ते 6 तासांचा वेळ पाहिजे. आणि त्या दिवशी असं झालं की मग आम्ही एलिफंटा जाण्याचं ठरवलं. तर एलिफंटाला निघण्यासाठी सर्वात महत्त्वाची आपल्याला गेटवे ऑफ इंडियापासून 280 रुपयाचं एक पर पर्सन तिकीट घ्यावं लागतं. ते खरेदी केल्यानंतर हे असं बोटमध्ये बसून आपल्याला कमीत कमी 1 ते सव्वा तासाचं अंतर आहे तेवढा वेळ लागतो एलिफंटाला पोहोचण्यासाठी. तर आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं. या सगळ्यांनी आम्ही तिकीट वगैरे काढले आणि मग बोटमध्ये बसून आम्ही तिकडे गेलो. ॲक्च्युली आम्हाला अंतर माहीत नव्हतं आणि किती वेळ लागणार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. तर जर तुम्हाला मुंबई फिरायची असेल एका दिवसामध्ये तर एलिफंटा शक्य नाही, म्हणजे मग तुमचं बाकी सगळं फिरून होणार नाही. तर सेम झालं आमच्यासोबतही, ते पुढे तुम्हाला आता दिसेलच. तर छान आहे, म्हणजे खूप मोठा समुद्र आहे, अगदी अथांग असं पाणी सगळीकडे आणि छान वाटतं फिरायला वगैरे. तर या बोटमध्ये बसताना आपल्याला जे तिकीट दिलेलं असतं ते तिकीट येताना सुद्धा रिटर्न आपल्याला त्यांना दाखवावं लागतं आणि साधारण एक दर 20 मिनिटांनी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत एलिफंटाला जाण्यासाठी दर 20 मिनिटांनी बोट येत असतात इथे आणि त्यानुसारच आपल्याला तो प्रवास मॅनेज करायचा असतो. तर आम्ही सुद्धा दुपारी 2 वाजता इकडे जायला निघालो होतो आणि आम्हाला तिथे पोहोचायलाच कमीत कमी 3:30 ते 4 वाजले होते आणि त्यानंतर आम्ही बरोबर 6-5च्या बोटने पुन्हा इकडे रिटर्न यायचं ठरवलं होतं. तर असं सगळं खूप मोठा प्रवास आहे समुद्रातला. कमीत कमी सव्वा तास आपल्याला त्या एलिफंटाला पोहोचण्यासाठी जातो आणि मग तिथून पुढे आपल्याला बाकी गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात. तर इथे बोटमधून उतरल्यानंतर आपल्याला एक छोटी ट्रेन पकडायला लागते आणि ती ट्रेन पकडून आपण एलिफंटाला लगेचच साधारण 5 मिनिटामध्ये पोहोचतो. त्याच्यानंतर हे जे दृश्य आहे हे 120 पायऱ्यावरती चढून गेल्यानंतरचं आहे. म्हणजे तिथे खाली पोहोचल्यानंतर आपल्याला 120 पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि मग ह्या अशा लेण्या इथे आहेत. तर अशा कमीत कमी इथे 1 ते 10 पर्यंतच्या लेण्या आहेत, पण यातल्या 3च फक्त आपण बघू शकतो. तर इथे आता सर्वात आधी आपण 1 नंबरची जी लेणी आहे त्याच्यामध्ये जाऊया. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची बऱ्यापैकी माहिती दिसते. त्यांच्या खूप अशा मूर्त्या दिसतात
आणि वेगवेगळ्या रूपातले भगवान शंकर आपल्याला इथे बघायला मिळतात. तर या ज्या सगळ्या गुहा आहेत या कार्विंग करताना पहाड तोडून बनवलेल्या आहेत. तर इथल्या ज्या या लेण्या आहेत यामध्ये ज्या मूर्ती आहेत या शक्यतो हिंदू आणि बौद्ध धर्म या दोन्ही धर्मांशी निगडीत अशा आहेत. तर या सगळ्या लेणी इथे बघितल्यानंतर इथल्या कोरीव कामाची भव्यता आपल्या लक्षात येते आणि अगदी भगवान शंकराचे अनेक रूपांचं दर्शन इथे बघायला मिळते. तर वेगवेगळ्या रूपामध्ये भगवान शिवाची मूर्ती, तर इथे त्रिमूर्ती शिव म्हणून ही मूर्ती आहे. तर छान आहे, म्हणजे बऱ्यापैकी इथे फक्त एवढंच आहे की या मूर्त्यांची बऱ्यापैकी आता झीज झाली आहे आणि प्राचीन काळापासून इथे खूप लोकांची गर्दी आणि सगळे लोक इथे बघायला सतत येत असतात आणि खूप छान अशी व्यवस्थित अशी सविस्तर माहिती प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिहून ठेवली आहे. त्यामुळे आपल्याला ते समजायलाही अगदी सोपं जातं. अगदी 1400 वर्षापूर्वी हे जे सगळं कोरीव काम केलेलं आहे हे सगळं बघताना इतकं म्हणजे खूप छान वाटतं आणि एकदम शांतता, एकदम थंड वातावरण या सगळ्यामध्ये. इथे हा जो मोठा TV लावलेला आहे याच्यावर सतत भगवान शंकरांचे मंत्र चालू असतात. तर प्रसन्न वातावरण आहे, एकदम अगदी थंड जाणवतं तिथे गेल्यावर. आणि जेवढा काही वरती चढून गेल्यानंतरचा आपला थकवा आहे तो खरंच तिथे जाऊन छान वाटतं, शांत वाटतं एकदम. अशा ह्या 3 लेणी इथे बघण्यासारख्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर काही बौद्ध धर्माचे जे ध्यानगृह आहेत ते शक्यतो या लेणी नंबर 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर इथे ही ध्यानाला बसण्याची जागा आहे असं म्हटलं जातं आणि पूर्वी बौद्ध लोकांचं हे राहण्याचं ठिकाणही होतं असंही बोललं जातं. तर अशा या 3 लेणी आपण इथे आल्यानंतर बघू शकतो आणि अशा या प्राचीन गोष्टी बघायला अगदी छान वाटतं. तर अशी ही एलिफंटा लेणी आम्ही त्या दिवशी फिरलो आणि संध्याकाळचे जवळजवळ आम्हाला 5:30 वाजले हे सगळं फिरता फिरता. त्यानंतर आम्ही खाली पायथ्याशी यायला निघालो. तर या ज्या समोर तुम्हाला वस्तू दिसत आहेत या सगळ्या तिथल्या लोकांनी हाताने बनवलेल्या काही दगडाच्या वस्तू आहेत, काही अशा युनिक गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं तिथे अर्ध्या त्या लोकांनी बनवलेल्या असतात आणि अर्ध्या अशा प्राचीन काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात जे की आपण खरेदी करू शकतो. आणि संपूर्ण पायथ्यापासून ते वरती जाईपर्यंत या सगळ्या वस्तू त्यांनी तिथे ठेवलेल्या आहेत आणि छान आहे एलिफंटा. एकदा तरी नक्की व्हिजिट करून यायला पाहिजे अशा ठिकाणी. फक्त तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि तुम्हाला जर सगळी मुंबई फिरायची असेल मग मात्र तुम्हाला एलिफंटा स्किप केल्याशिवाय पर्याय नाही. तर आम्ही खाली आलो आणि मग त्यानंतर थोडासा चहा वगैरे घेतला आणि मग थोडंसं काही गोष्टी घेतल्या आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा बोटमध्ये बसून साधारण 5:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. तर संध्याकाळचं सुद्धा बोटमधलं वातावरण एकदम असं थंड छान वाटत होतं. त्यानंतर साधारण 1-1.5 तासाने आम्ही पुन्हा ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया हे सगळे दृश्य बघायला आलो. तर संध्याकाळच्या वेळी मस्त असे लाईट्स लागतात, छान वाटते मुंबई बघायला. फक्त आपल्याकडे फिरण्यासाठी तेवढा वेळ पाहिजे आणि
व्यवस्थित असा प्लॅन करून आपण मुंबई फिरलो पाहिजे. तर आमचं तर थोडासा प्लॅन मिक्स मॅच झाला, म्हणजे आम्हाला नीट ठरवता नाही आला. तर नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही कधी ठरवू, प्लॅन करू मुंबई फिरण्याचा, तेव्हा नक्कीच तो व्यवस्थित करू. तर छान वाटलं आम्हाला एलिफंटाचं दर्शन घेऊन आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन. तर आय होप तुम्हाला हा आजचा आमचा ब्लॉग थोडासा आवडला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.